त्या क्रूर औरंगजेबानं येथेच केली होती छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची निर्घृण हत्या। आणि आज आपण येथील रक्तरंजित इतिहास पाहणार आहोत आणि आपल्या शंभूराजांच्या वढू आणि तुळापूर येथे 2 समाधी कशा झाल्या हे सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत। जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो, मी जितेंद्र पनाडे आणि आज आपण आलो आहोत छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं समाधीस्थळ ठिकाण म्हणजेच श्री क्षेत्र तुळापूर येथे। मित्रांनो, इथून थोडं मागे गेल्यावर आपल्याला छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची समाधी बघायला भेटते। भीमा, भामा आणि इंद्रायणी नदी यांच्या त्रिवेणी संगमावर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांची निर्घृण अशी हत्या केली होती। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणाबद्दलचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत। मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या 2 समाधी आहेत, त्यातील तुळापूरची ही पहिली समाधी आणि हे अंतर पुण्यापासून 30 किलोमीटर इतकं आहे आणि आळंदीपासून तुम्ही जर येणार असाल तर अवघं 14 किलोमीटर इतकं अंतर आहे। भीमा, भामा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमावर आपल्या राजांची अत्यंत निर्घृण अशी हत्या झाली होती। इकडे बघत असाल तर शंभूराजे अगदी ताठ मानेने उभे आहेत। महाराजांनी या स्वराज्यासाठी, धर्मासाठी त्याग केले, त्यामुळेच हा भगवा आज आपल्याला फडकताना दिसत आहे। ही आहे छत्रपती संभाजी महाराजांचे अत्यंत जवळचे जिवलग मित्र कवी कलश यांची समाधी। मृत्यूच्या दारापर्यंत ही मैत्री कायम होती। ती मैत्री पण किती नशीबवान असेल जी मृत्यूच्या आलिंगनात कणखरपणे उपजली असेल। आणि मित्रांनो, समाधी स्थळाच्या बाजूलाच संगमेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे। हे मंदिर प्राचीन शिव मंदिर असून आतमध्ये खूपच कोरीव काम केलेलं आहे। महादेवाचं दर्शन घेऊन आता आपण बाजूला पाहत असाल तर ही आहे छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी। मित्रांनो, जवळपास 40 दिवस औरंगजेबाने अनवणित असे छल करून शंभूराजांची आणि कवी कलश यांची येथेच भीमा, भामा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमावर अत्यंत क्रूरतेने हत्या केली होती। कारण ह्याच औरंगजेबाच्या दरबारात आपल्या महाराजांनी त्याला ललकारलं होतं, त्याच्याच दरबारात त्याची मस्ती जिरवली होती। पण दुर्भाग्य आपल्या सर्वांचं की त्यावेळी औरंगजेबाचं खूप मोठं सैन्य असल्यामुळे प्रयत्न करूनही महाराजांना वाचवणं आपल्या मावळ्यांना जमलं नाही। मित्रांनो, अंगावर गरम पाणी ओतून संपूर्ण कातड सोडून काढलं, डोळ्यात लोखंडी सलया घातल्या। इतकं करून नाही झालं तर आपल्या राजांची जीभ छाटली गेली, नख काढली, दात काढले, शरीराचे तुकडे तुकडे केले। विचार करा किती वेदना झाल्या असतील माझ्या राजाला। जगाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणजेच 11 मार्च 1689, कारण ह्याच दिवशी माझ्या राजाने 40 दिवस उपाशीपोटी आणि औरंगजेबाने केलेल्या अत्याचारामुळे अखेरचा श्वास इथेच घेतला होता। मित्रांनो, महाराजांच्या समाधीच्या खाली त्यांचे अस्थिकलश ठेवलेले आहे आणि महाराजांना बांधून ठेवलेल्या साखळदंड सुद्धा भेटलेले आहेत। ते पुरातत्व खात्याकडून महाराजांची जयंती आणि पुण्यतिथीला इथे ठेवलं जातं। पण मृत्यूच्या दारातही औरंग्याला ललकारून हसत हसत मृत्यूला सामोरे गेले आपले महाराज, पण धर्म नाही सोडिला। आपण आजही त्यांच्या मृत्यूविषयी विचार करायला लागलो की डोळ्यातून अश्रू कधी येतात आपल्यालाच समजत नाही। अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी राजांचा पुत्र, स्वराज्यातील राजा, त्याचे एवढे हाल झाले आणि ते सुद्धा आपल्याच काही हरामखोर गद्दारांमुळे। खरंच महाराज, मी जर तेव्हा जन्माला आलो असतो तर तुमच्यासाठी मी सुद्धा माझं जीवन त्याग केलं असतं आणि अखंडपणे तुमच्यासाठी आणि या स्वराज्याची सेवा केली असती।
आणि मित्रांनो, ही आहे महाराजांची दुसरी समाधी, म्हणजेच तुळापूरच्या थोडं पुढे वडू नावाचं गाव आहे। आणि महाराजांची हत्या झाल्यावर औरंगजेबाची सक्त ताकीद होती की महाराजांचे तुकडे कोणीच वेचणार नाही आणि त्यांना अग्नी सुद्धा कोणीही देणार नाही। पण त्या दिवशी महाराजांचे शरीराचे तुकडे या नदीत फेकण्यात आले होते। तर ते वाहत वाहत जेव्हा एका स्त्रीच्या समोर येतात तेव्हा ती स्त्री घाबरून जाते आणि तिचं नाव होतं जनाबाई। ती तशाच अवस्थेत जाऊन गावामध्ये सांगते, पण तेव्हा सगळे गाववाले घाबरलेले असतात, कारण औरंगजेबाची धमकीच अशी होती, जे कोणी महाराजांचे अंतिम संस्कार करतील त्यांचं पूर्ण गाव उद्ध्वस्त करण्यात येईल। पण स्वराज्याच्या राजाचे तुकडे आपल्या गावाच्या बाजूला आहेत आणि ते आपण कोल्ह्या कुत्र्यांना खाऊ द्यायचं, म्हणून जनाबाई आणि साऱ्या गावातील माणसांनी ऐन मध्यरात्री जाऊन महाराजांच्या शरीराचे तुकडे वेचून एकत्र करून घेतले। त्यात गोविंद महार, गावातील शिवळे, देशमुख या सर्वांनी मिळून महाराजांना अग्नी दिली आणि याच वडू गावात महाराजांना अग्नी देऊन त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यात जनाबाई या स्त्रीने खूप हिंमत दाखवली होती। खरंच या गावाने खूप मोठं काम केलंय। मित्रांनो, आयुष्यात कुठे जा किंवा जाऊ नका, फक्त एकदा रायगडावर आणि या वडू तुळापुरास नक्की भेट द्या, कारण जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुम्हाला खरंच समजेल की काय सोसलंय आपल्यासाठी आपल्या या शंभूराजांनी। बाळपणापासून त्यांच्या वाट्याला आलं ते फक्त संघर्ष, आईविना बाळपण गेलं, तरुणपण स्वराज्याची सेवा करण्यात गेलं आणि वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी ही प्राणज्योत मावळली। महाराज त्यांच्या कारकिर्दीत कधीच कुठली लढाई हरले नव्हते, पण आपल्या सख्यांनीच त्यांची फसवणूक करून त्यांचा मृत्यू इतका वाईट अवस्थेत झाला। मित्रांनो, आज आपण या स्वराज्यात राहतोय ते फक्त आणि फक्त माझ्या शिवराय आणि शंभूराय यांच्यामुळेच। आपण सर्वांनी आपला इतिहास जपला पाहिजे। महाराज हे प्रत्येकाला कळायला हवेत, महाराजांचे विचार सगळीकडे पोहोचायला पाहिजेत। मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या वडू तुळापूर येथे असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या दोन्ही समाधींचं दर्शन घेतलं आणि इथे घडलेला रक्तरंजित इतिहास जाणून घेतला। ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या शंभूराजांनी काय काय त्रास सहन केला हे आपल्याला सर्वांना समजेल।